जय जय रघुवीरा समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 13वा. नामरूप. समास 5वा. कहाणी निरूपण नाम. श्रीराम समर्थ. कोणी एक दोघे जण पृथ्वी फिरती उदासीन, काळक्रमणे लागून कथा आरंभली. जय जय रघुवीर समर्थ. बोलले आधी प्रळय दाखवला, उभारणी दाखवली, आणखीन काही गोष्टी दाखवल्या. पण हे दाखवल्याच्या नंतर देखील समर्थांना वाटलं की कहाणी सांगावी. का सांगावी? कारण कहाणी ऐकल्याशिवाय का हानी झाली हे कळत नाही. माणसाला ना दुसऱ्याच्या उदाहरणावरून बोध लक्षात घेण्याची सवय आहे. म्हणजे काहीतरी कोणाचं तरी ती सगळी कथा तो ऐकतो, बघतो, वाचतो, त्याचा परिणाम काय झाला, का झाला, कसा झाला हे जेव्हा त्याला कळतं, मग तेव्हा त्याच्या लक्षात येतं की हे सगळी कहाणी बोलले जशीच्या तशी माझ्या बाबतीत देखील तशीच घडत आहे. आणि त्याने ज्या चुका केल्या त्या चुका माझ्याच्यानं होणार नाही याच्यासाठी मग तो काय करतो, प्रयत्न करत असतो. मग बोलले असे भरपूर जण आहेत की बोलले जन्माला आले, आणखीन जन्माला येऊन सगळं हे माझं, ते माझं, माझे घर, माझी कांता, आणखीन माझी गाडी, माझा बंगला, माझी शेती, असं करत 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 बोलले पुन्हा कहाणी होऊन गेले. अशा कित्येक कहाण्या घडल्या. बरं, आजकालपासून त्या घडलेल्या नाही, तर त्या बोलले अगदी पुरातन काळापासून घडत आलेल्या आहेत. आणि हे असे जे झाले ना, या अशा कहाण्या कोणाच्या लक्षात पण राहत नाही. मग बोलले की ही तर झाली तुमच्या आमच्यासारख्याची कहाणी, आमची तर जाऊच द्या. हे सगळ्या पृथ्वीचा पण पसारा तोच होऊन जातो. या सगळ्या पृथ्वीची, या सगळ्या सृष्टीची, या सगळ्या ब्रह्मांडाची पण कहाणी हीच आहे की असं काहीतरी निर्माण व्हावं, कोणीतरी काहीतरी, मग कोणापासून ह्याच्यापासून हा निर्माण होतो, त्याच्यापासून तो निर्माण होतो, त्याच्यापासून तो निर्माण होतो, आणि त्याच्यानंतर मग जे नंतर निर्माण झालेले आहेत तर ते मूळ निर्मात्याला सगळे विसरून जातात. उदंड सगळा काय होतो, वंश वाढतो. आणि वडिलांस कोणीच मानेना या समासामध्ये ओळ आलेली आहे. तशीच परिस्थिती सगळीकडे होऊन जाते. समर्थ बोलले अशी जेव्हा परिस्थिती निर्माण होते ना, मग काय होतं, वडिलांस कोणीच मानेना, परस्परे किंत मना बहुत पडला. आणि मग घर कळहो लागला. घर कळहो लागतो. घरात वाद सुरू होतात, घरात कटकटी सुरू होतात, घरात भांडणं सुरू होतात. आणि मग काय होतं, मग बोलले हे सगळे जसं त्या जैसे यादव निमाले उन्मत्तपणे, आणि मग ह्या सगळ्या वंशाचा नाश होतो. आता हा वंश म्हणजे हे अख्ख्या सृष्टीची ही सगळी कहाणी आहे. ही कहाणी काही एखाद दुसऱ्या पुरुषाची नाही, एखाद दुसऱ्या व्यक्तीची नाही, किंवा एखाद दुसऱ्या सगळ्या समुदायाची नाही, तर ह्या अख्ख्या सृष्टीची ही सगळी कथा आहे. तेथे मज मूर्खाची कथा कोण करी. हे सगळे जेवढे राजे महाराजे, रथी महारथी, हे सगळं विश्व सगळं निर्माण झालं, आणि ते सगळं असं झाल्यात नसल्यासारखं, असून नसल्यासारखं सगळं झालं. अशा ह्या सगळ्या कितीतरी कहाण्या बनल्या. आणि मी पण तशीच कहाणी जर लिहित असेल तर मग समर्थ बोलले बाबा तू हानी करून घेतली. आणि हे अशाच कहाण्या सांगत असतात समर्थ आम्हाला दर आठवड्याला. आणि बोलले जो श्रवण करत असतो, भवनदीच्या प्रवाही तरुण पाव श्रवणे, ज्याने श्रवण केलं त्याला सगळा तरण्याचा सगळा उपाय सापडला. आणि ज्याने श्रवण केले नाही ते अवघेची बुडाले. म्हणून बोलले आता हानी 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 का हानी का हानी का हानी.
म्हणजे का हानी का होते आहे हे कळून घेतलं पाहिजे. कोणी एक दोघे जण पृथ्वी फिरती उदासीन, काळक्रमणे लागून कथा आरंभली. आणि बोलले हे असेच हे नुसतं हे असं अचेतन सगळं बोलले युनिव्हर्स, ज्याला विश्व आपण ज्याला म्हणूया, असं हे होतं. पुरुष प्रकृतीची ही सगळी कथा आहे. आणि बोलले ते त्यांनाच स्त्री पुरुष समर्थांनी या सगळ्या कहाणीमध्ये संबोधलेलं आहे. या सगळ्या कहाणीचे ते सगळे पात्र आहेत किंवा मुख्य कलाकार आहेत. आणि त्यांच्यापासून मग बोलले ही सगळी खऱ्या अर्थानं सृष्टीची सगळी निर्मिती सुरू झाली हे समर्थ सांगतात. आणि ही सगळी कहाणी आपणाला समर्थ या पद्धतीनं विवरण करतात. कोणी एके दोघे जण पृथ्वी फिरती उदासीन, काळक्रमाने लागून कथा आरंभली. आता बघा ना, जोपर्यंत उदासीन फिरत होते म्हणजे काय की आहे तेवढी सगळी भूमिका कोणाची आहे? आहे सगळी बाबा ज्याने निर्माण केली त्याचीच आहे. आपण यायचं, एक सद्धर्माचं पालन करायचं, कर्तव्याचं पालन करायचं, विवेकाची खून, वैराग्याची खून अंगी बांधायची. ही भूमिका जोपर्यंत आहे ना तोपर्यंत बोलले काहीच त्या ठिकाणी चिंता नव्हती. अत्यंत आरामामध्ये ते सगळे फिरत होते. आता आम्ही पण बोलले जन्माला आलो आणि त्याच्यावर भरोसा ठेवला, विश्वास ठेवला. बोलले घडीने घडी सार्थकाची करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. तो एक सज्जन आहे, तो एक आतमध्ये बसलेला बोलले कृष्ण आहे की जो जणू काही हृदय आहे आणि 16,118 जणू काही नाड्या आहेत. आणि त्याच्यामध्ये रक्ताच्या सगळ्या धारा, जणू काही राधेचं सगळं स्वरूप आहे. असं हे ज्या सगळ्या परमेश्वराचं सगळं विश्व आहे, हे विश्व चालवणारा जो आहे, जसं आता बघा ना, जसं शरीर आहे तसंच बाहेरचं पण आहे, जे पिंडी ते ब्रह्मांडी. आणि मग ह्याचं स्मरण ठेवणार कोण? बोलले वडिलांचं कोणीच मानेना, वडिलांना मानणार कोण? बोलले सदा संगती सज्जनाची धरावी. बोलले आता घडीने घडी याचा अर्थ काय की एक सगळं हिशेब जर काढला तर घडी, पळ, घटिका हे सगळे आपल्या पुराणातले सगळे शब्द. तर एक घडी याचा अर्थ 24 मिनिटे असा याच्या सगळ्या संदर्भानं सगळा उल्लेख पुराणांमध्ये आहे. तर बाबा रे 24 मिनिटं तरी असं मस्तपैकी छानपैकी अत्यंत एकाग्र चित्तानं त्या एका परमेश्वराचं किंवा जे सद्गुरूंनी आम्हाला नामस्मरण दिलं, नाव दिलं, जे काय आम्हाला मंत्र दीक्षा दिली, तो मंत्र असेल. एक 24 मिनिटं बोलले आम्हाला आमच्याकडून अपेक्षा आहे. फक्त घडी नाही घडी, घडी नाही घडी. घडी ह्या सगळ्या अपेक्षेतलं एक छोटं एकक आहे. जसं की वजनाचं एकक ग्रॅममध्ये छोटं आहे, सगळ्यात छोटं एकक ग्रॅम आहे, तिथून सुरुवात होते. तसं बोलले भक्ती किती करावी याचा उल्लेख किंवा या पुराणांमध्ये सगळ्या शास्त्रांमध्ये घडीने सगळा आढळतो. जसं समर्थ सांगतात की बाबा रे घडीने घडी सार्थकाची करावी. म्हणजे घडी, प्रत्येक घडी बाबा तू सार्थक कर. तर 24 मिनिटांची एक घडी होते, त्याचे 2 अर्थ असे होतात. घडीने घडी सार्थकाची करावी म्हणजे काय की या 24 मिनिटांच्या सगळ्या टाईम फ्रेममध्ये तू एखाद दुसरा तरी वेळा भगवंताला, त्या नारायणाला, त्या सगळ्या परमेश्वराला, जो आपला इष्ट असेल, ज्याला आपण मानतो, त्याला आपण आठवलं पाहिजे. म्हणजे ती घडी सार्थक होते. म्हणजे असं काही नाही की आता समर्थांनी, भगवंतांनी आपल्याकडं अशी अपेक्षा ठेवलेली नाही की बा दर सेकंद आणि सेकंद, शक्यच नाही, प्रॅक्टिकली ती शक्यच नाही. आपल्यालाच काय तर आता तुकोबांसारखे जे सगळे लोक होऊन गेले,
तर काहीतरी खाता पिता उठता बसता काहीतरी बोलले, कोणाशी तरी संवाद साधताना, काहीतरी व्यवहार करताना, काहीतरी खरेदी करताना कुठेतरी बोलले, मनुष्य त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये इन्वॉल्व होतोच. म्हणजे याचा अर्थ तो तेवढा वेळ तरी त्या नामस्मरणापासून अलिप्त होतोच. म्हणजे याचा अर्थ असा की तो असं दर सेकंद काही नामस्मरण घडणं शक्य नाही, पण अपेक्षा काय व्यक्त केली, किमान अपेक्षा काय व्यक्त केली की बाबा रे घडीने घडी सार्थकाची करावी. एकतर बाबा म्हणजे दिवसातून आता आपण आपल्या सोयीचा अर्थ घेऊया. आता परमेश्वराला तर अर्थ अपेक्षित आहे की बाबा प्रत्येक घडीमध्ये तुला 2, 4, 5, 10 वेळा जेवढं नामस्मरण तुझं करता येईल तेवढं घडलं पाहिजे प्रत्येक घडीमध्ये, दर 24 मिनटाच्या सगळ्या टाईम फ्रेममध्ये. पण आता आपण आपल्या सोयीचे अर्थ असे पण घेऊ शकतो की बाबा रे दिवसभरातून एक घडी एवढं म्हणजे 24 मिनिटांनी एवढं नामस्मरण आपलं जर घडलं ना, तरी बोलले एक घडी आपल्याकडून नामस्मरण घडेल असं त्या ठिकाणी बोलता येईल. घडीने घडी सार्थकाची करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. म्हणजे ती एक घडी सार्थक झाली म्हणजे बोलले खूप झालं. आता समर्थ आम्हाला, सद्गुरू आम्हाला 1-1 तासाची उपासना आम्हाला रोज करायला देतात. त्याचा उद्देश असा आहे की बाबा रे निदान या सकाळच्या तासभरामध्ये निदान 20-25 मिनटे तरी आपलं चित्त ठिकाणावर राहील आणि आपण या 20-25 मिनटामध्ये आपण परमेश्वराशी एकचित्त होऊ, एकाग्र होऊ. संध्याकाळी पण तसंच आहे. नाहीच नाही कमीत कमी ह्या दोन्ही उपासना मिळून निदान 24 मिनिटं तरी बाबा एकाग्रता तुझी राहील. घडीने घडी सार्थकाची करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. मग बोलले त्याच्यामध्ये आमची सार्थकता ठेवलेली आहे. म्हणजे आयुष्यभरामध्ये दिवसभरामध्ये एवढं तरी भान आम्ही ठेवलं पाहिजे. तर हे भान म्हणजे असं आज राहत नाही की गेले बाजारात गेले आणि असे चांगल्या सुंदर सगळ्या वस्तूंची दुकानं आम्हाला दिसली, असं आम्ही फिरतो आहे आणि अचानक आम्हाला स्मरण आलं, अचानक आम्हाला स्फुरण आलं, अचानक आम्ही नामस्मरण करून टाकलं, भक्ती करून टाकली, अशानं काही होणार नाही हो. देव काही बाजारचा भाजीपाला नाही हो. म्हणजे असं सहज होण्या इतकं हे नामस्मरण किंवा ही भक्ती नाही. तुकोबा सांगतात की भक्ती म्हणजे सुळावरची पोळी. ती कोणत्या अर्थानं सांगतात, ती ह्याच अर्थानं सांगतात की बाबा रे वेळच मिळू देत नाही. काही ना काही मी असं झाल्यावर करेल, तसं झाल्यावर करेल असे सांगणारे हजारो आले आणि हजारो गेले. आपण जर म्हटलं मी आता एवढं तासभर एवढं करून घेतो काम आणि मग करेल, किंवा मी आता हे एवढं 2-4-8 दिवस करून घेतो आणि मग करेल, तर बोलले तो काळ, तो कली आपल्यापेक्षा जास्त हुशार आहे. त्याला आपण सांगितलं ना एवढं तासभर मी माझं हे असं काम करतो, नंतर मी श्रवण करेल, उपासना करेल, तर तेवढ्या वेळात तो अशी काही व्यवस्था करून ठेवतो की आपल्याला ते पुन्हा ते लक्षात राहण्याचा विषयच येत नाही, किंवा तशी गोष्ट आम्ही पुन्हा करण्याचा सगळा विषयच येत नाही. असं काहीतरी बरोबर आमची स्थिती बिघडवणार, असं काहीतरी प्रसंग येणार की आम्हाला मग ती गोष्ट करण्यासाठी म्हणून वेळ उरत नाही. तर येथे पाहिजे जातीचे म्हणजे काय हो, इथे संकल्प करता आला पाहिजे, दृढ संकल्पाशिवाय नाही, संकल्पाशिवाय भक्तीच घडत नाही. किंबहुना समर्थ तर सांगतात की म्हणाले बाबा जोपर्यंत ठरवत नाही नियमाला मन घाबरतं. कारण मन हे असं आहे ना, मन कसं आहे, मन उधाण वाऱ्याचे. वारा उधाण आलं की मग ते काही बघत नाही की ह्याचं पत्र आहे की हे झाड आहे की इथे चारा आहे की कपडे वाळत घातलेले आहे की इथे ही गाडी आहे का बॅनर आहे, काहीच बघत नाही. जे असं समोर येईल
ते असं उडवून घेऊन जातं. हलकं पुलकं उडवण्यासारखं जे जे असतं ते सगळं ते उडवून गेल्याशिवाय राहत नाही. शिवाय जे जे असे फिक्स आहेत, जे जे असे फर्म आहेत, फर्म म्हणजे फिक्स म्हणजे काय, अत्यंत घट्ट पाय रोवून जे जे उभे आहेत, मग ते झाड असेल किंवा जे घर असेल पक्कं, तेथे त्या वाऱ्याची ताकद न पुरे, तिथे त्या वाऱ्याची ताकद काही पुरत नाही. आणि मग बोलले तो येतो थोडा वेळ थांबतो आणि निघून जात असतो. म्हणून बोलले दृढ संकल्प म्हणजे काय, बोलले हेच आहे. सो फिक्स्ड आणि फर्म असणारं जे घर आहे किंवा खोलवर मुळ्या गेलेलं अत्यंत जुनं अत्यंत जाडजूड जे झाड आहे ना, ते त्याच्याकडे संकल्प आहे. त्याने आपले पाय आपल्या मुळ्या घट्ट रोवून ठेवलेल्या आहे, त्याच्याकडे संकल्प आहे. काही झालं ना तरी मी देव माझा आणि देव मी देवाचा. बोलले मी माझं या मातीशी, माती म्हणजे कोणी, त्या माझ्या मुळाशी माझं जे अस्तित्व आहे त्याच्याशी मी माझा संबंध तुटू देणार नाही. बोलले हे असे कितीतरी आले कितीतरी गेले, पण या सम हाच पहा. कितीतरी लोक आहेत की जिथे अतीव सगळे स्वर्ग सुख जिथे मिळतं, वेगवेगळ्या सगळ्या खाण्यापिण्याच्या सगळ्या वस्तू, तिथे आजार नाही, तिथे दुःख नाही, तिथे सडणं नाही, तिथे कुजणं नाही, तिथे कोमेजणं नाही, जिथले शरीर वृद्ध होत नाही, असे लोक आहेत. स्वर्ग लोक आहे वेगवेगळे, त्याच्याही पुढे आणखी कितीतरी सगळे लोक आहेत. आणि व्यक्तीला त्याच्या सगळ्या पुण्यानुसार जप तप क्रिया धर्म, त्याच्या दान पुण्यानुसार, त्याच्या सगळ्या व्रते वैकल्यानुसार उद्यापनानुसार त्याला या सगळ्या लोकांमध्ये वास करायला मिळतो. आणि किती दिवस वास करायला मिळतो. बोलले सुकृत असताच भोगिती, सुकृत सरताच ढकलून देती. हे असं हे सुरूच आहे. आणि इकडे खाली पण हे असंच आहे. थोडंसं मनुष्य सुख भोगतो, परत दुःख, परत सुख, परत दुःख, सुखाचं कर्म निर्माण होतं, मग परत त्याचं फळस्वरूप दुःखाचं कर्म, मग आणखी वेगळं कर्माचं फळ, असं हे सतत सुरू असतं. पण जे कोणी बोलले, ज्यांनी कोणी फक्त मी देवाचा आणि देव माझा, ज्याने सगळे कामना सोडल्या, ज्याने कामना रहित होऊन भगवंताची उपासना केली, भगवंताने सांगितलेल्या सगळ्या मार्गावर जे सगळे चालायला लागले, त्यांनी बोलले काय केलं, त्यांनी त्या सगळ्या लोकांच्या वरचा जो पुरुषोत्तम भगवान आहे की जिथून कधी परत यावंच लागत नाही, जिथून बोलले कधीच अधोगती नाही, अशा लोकांना त्याने प्राप्त करून घेतलं. हा पुरुषोत्तम भगवान प्राप्त कशानं होणार आहे, दृढ संकल्पानं असणाऱ्या त्या सगळ्या भक्तीनं तो प्राप्त होणार आहे, निष्काम भक्तीनं तो प्राप्त होणार आहे. म्हणून समर्थ आम्हाला दर आठवड्याला सांगतात की बाबा रे, अखंड व निष्काम श्री सेवा दास्य भक्ती घडावी व टिकावी. हे रघुदायका मागणे हेच आता. बोलले हेच आम्हाला परमेश्वराला, हेच आम्हाला नारायणाला, हेच आम्हाला विठ्ठलाला मागता आलं पाहिजे. श्रोता पुसे वक्तयासी, कहाणी सांगाजी बरविसी, वक्ता म्हणे श्रोतयासी सावहद ऐके. एके स्त्री पुरुष होते, उभयतांमध्ये बहुप्रीती, एक रूपेची वर्तती भिन्न नाही. आणि मग आता कहाणी सुरुवात झाली. तर कोण होतं, एक स्त्री पुरुष होती. स्त्री आणि पुरुष आणि प्रकृती. आणि हे कसे होते,
तर बोलले हे सगळे एक रूपेची वर्तती, ते काही वेगळे नव्हते. सुरुवातीला ते एकच होते, एकमेकामध्येच सगळे मिसळलेले होते. हलकीशी चंचलता त्या सगळ्या निर्गुण अशा निरामय अशा सगळ्या त्या वातावरणामध्ये वायुरूपानं सगळे निर्माण झाली. आधी काहीच नव्हतं आणि मग नंतर हलकीशी चंचलता निर्माण झाली. तेव्हा कुठे काय झालं, तेव्हा कुठेतरी त्यांच्यामध्ये थोडंसं वेगळेपण निर्माण झालं. आणि त्याच्या आधी मात्र ते असे कित्येक काळ असे सोबतच होते, एकमेकाच्या सगळ्या रूपामध्ये ते सगळे मिसळलेले होते. ऐसा काही एक काळ लोटला. आणि असा बराच काळ गेला आणि तयास एक पुत्र झाला. आणि मग आता इथून सगळी कथा आरंभिली. सगळी त्या ठिकाणी उभारणी जी आहे ना, उभारणी, ही उभारणीची कथा, पुढे सगळी प्रलयाची कथा, आणि त्याच्यातून मग काय घ्यायचं ते सगळं समर्थ आपणाला सगळे सांगतील. मग काय झालं, ऐसा काही एक काळ लोटला, तयास एक पुत्र झाला, कार्यकर्ता आणि भला सर्व विषयी. परब्रह्मापासून तो बोलले तिथून ते अपोनारायणाची निर्मिती झाली, की ज्याच्यापासून बोलले पुढे ब्रह्मा निर्माण झाला. पण हा सगळ्यात मोठा पुत्र जो होता तो कसा होता, तर तो कार्यकर्ता आणि भला, सगळ्या सृष्टीचं सगळा पालन करणारा होता, कार्यकर्ता होता, सगळीकडे वास करणारा होता, सगळीकडे देखरेख करणारा होता. आणि ही भूमिका कोणाची आहे, ही भूमिका अंतरात्म्याची भूमिका आहे. ही भूमिका बोलले त्या सगळ्या या सृष्टी ज्याच्यापासून सगळी निर्माण झाली, ब्रह्म्याच्या आधी जो होता आणि ज्याच्यापासून ब्रह्मा निर्माण झाला, त्या श्रीहरीची किंवा त्या सगळ्या अपोनारायणाची, त्या मुख्य परमेश्वराची ही सगळी कथा आहे. आणि तोच सगळ्यात आधी निर्माण झाला. त्याच्या आधी ते निर्गुण निरामय असं सगळं परब्रह्म होतं. तयाचा एक पुत्र झाला, कार्यकर्ता आणि भला सर्व विषयी. आणि तो कार्यकर्ता होता, सर्व विषयी त्याला जाण होती. पुढे त्यासही झाला कुमर, तो पित्याहून आतुर, काही तदर्थ चतुर व्यापकपणे. आता आधी जो सत्व निर्माण झाला किंवा श्री विष्णू निर्माण झाला, तर तो कार्यकर्ता आणि भला तर होताच, पण त्याच्यापासून जो ब्रह्मा निर्माण झाला, जो रज निर्माण झाला, तो बोलले तो पित्याहून आतुर होता, म्हणजे एक्सायटेड होता. बोलले काहीतरी करावं, काहीतरी मिळवावं, काहीतरी हे करावं, काहीतरी ते करावं, अशी त्याची भावना होती. पित्याहून आतुर. बोलले त्याच्याकडे रजोगुण असला ना, तर रजोगुण हे असाच असतो. रजोगुण काय करतो, बोलले हे बघावं, ते बघावं. रजोगुणाला कधीच मर्यादा नाही, रजोगुण कधीच थांबत नाही, त्याला रात्र पण पुरत नाही. पैसा कमवायला त्याला रात्र पण पुरत नाही, त्याचं कधी पोट भरत नाही. हे माझं करायला लावणारा जो आहे ना, तो रजोगुण आहे. सत्वगुण काय बोलतो, सत्वगुण काय बोलतो, आहे तेवढे सगळे देवाचे. आता आपल्याकडे जेव्हा रजोगुणाचं प्राबल्य वाढतं ना, तेव्हा बोलले रजोगुणाचं प्राबल्य वाढलं की मग आपल्याला सगळीकडे स्वार्थ दिसायला लागतो, आपल्याला सगळीकडे लोभ सुटायला लागतो, सगळं हौस यायला लागते. असं करावं, तसं करावं, हे करून बघावं, ते करून बघावं. आणि मग त्याच्यामध्ये आपण काय करतो, हे अजून झालं पाहिजे, अजून झालं पाहिजे, अजून झालं पाहिजे, हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे, अशी भूमिका सगळी निर्माण होते. आणि मग ह्याच भूमिकेतून पुढे काय निर्माण होतं, बोलले तेने व्याप उदंड केला, व्याप वाढला, व्याप आटोप करीती. व्याप वाढवला, कशाच्या सगळ्या भरीनं वाढवला, सगळ्या मीपणाच्या सगळ्या भरीनं वाढवला. माझं सगळं साम्राज्य वाढलं पाहिजे, मी मोठा शहाणा वाटलो पाहिजे. आता हे सगळं हा व्याप सगळा आता दुर्योधनाचा पण व्याप या रजोगुणानंच वाढवला. आणि ह्या व्यापातून पुढे काय होतो, व्यापातून पुढे संताप निर्माण होतो.
आता त्या रावणानं किती व्याप वाढवला, खूप व्याप वाढवला, खूप सगळे तपश्चर्या केली, सगळं वरदान सगळं मागून घेतलं त्या शंकराकडून. आणि माझ्यासारखा दिग्विजयी, माझ्यासारखा श्रेष्ठ, माझ्यासारखा पराक्रमी असा कोणीच असणार नाही. आणि मला बोलले अशा सगळ्या देवादिकांच्या हातून मृत्यू नको, हे देखील त्याने त्या परमेश्वराला मागून घेतलं. आणि मग हा व्याप एवढा वाढला आणि मग त्याचा अहंकार एवढा वाढला. व्यापातून मग माणसाची काय होते, माणसाची बुद्धी त्या ठिकाणी दुर्बुद्धी होऊन जाते. मग एवढं सगळं झालं ना, मग आता एवढं सगळं मी केलं ना, म्हणजे मग आता मीच श्रेष्ठ आहे, माझ्यापेक्षा मोठा कोणीच नाही, किंवा मी फार मोठा शहाणा आहे, मला कोणाचीच तोड नाही, मला सगळे मानतात, माझ्याजवळ सगळं आहे, मी पाहिजे ते करू शकतो. आणि मग असं करता करता तो बोलतो की मी तर देवापेक्षा कमी नाही, मी माझ्या हातून सगळं काही बदल घडवून आणू शकतो. ही अशी भावना, अशी भूमिका त्याची तयार होते. आणि ही भावना, ही भूमिका मग रावणाची पण तयार झाली. आणि बोललं तो देवादिकांना पण त्याने मग बंदी बनवलं. आणि मग तो दुष्कर्म करायला पण त्याला असं वाटतं की मला कोण काय, माझं कोण काय करून घेणार आहे, मी तर सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे, मी तर सगळ्यांपेक्षा शक्तिमान आहे. आणि म्हणून मग त्याने सीतेला सगळं उचललं. रजोगुण वाढला ना, एक सुरुवातीला माणूस व्याप वाढवतो, मग ते व्याप वाढता वाढता त्याचा अहंकार वाढत जातो. त्याला असं वाटायला लागतं की माझ्यापेक्षा भारी कोणीच नाही. आणि मग तो सगळे दुष्कृत्य करायला लागतो. हे असंच आहे. बोलले उदंड धन आलं की मग सुरुवातीला तो सगळे वैभव सगळं जमा करायला लागतो. एकदाचं सगळं वैभव पण सगळं मिळालं की मग तो काय करतो, बोलले व्यभिचार करायला लागतो, उन्माद करायला लागतो. आणि ह्या सगळ्यांच्या मधून मग तो शेवटी अधोगतीलाच सगळं बोलवत असतो. आणि मग हे असे कर्म सगळे जमा होत जातात, ही सगळी पापकर्म सगळी जमा होत जातात. आणि त्याच्यानंतर काय होतं, बोलले मग हे सगळं कुठेतरी त्या एका बोलले वडिलाला हे सगळं एक दिवस इंटरफेअर करावंच लागतं, वडिलांस कोणीच माने ना. आणि मग बोलले त्या सगळ्यांचा निपात एक दिवस परमेश्वराच्या सगळ्या लीलेने सगळा होतो. अति तेथे माती, जे जास्त झालं ते बोलले एक दिवस लयाला गेल्याशिवाय राहत नाही. दुर्योधनाचं पण असंच झालं. बोलले प्रत्यक्ष भगवंत समोर आला, भगवंत संधीचा प्रस्ताव आणतो आहे, शांतीचा प्रस्ताव आणतो आहे, पण हे सगळे त्या दुष्ट आत्म्यांना, दुरात्म्यांना, कपटी सगळ्या लोकांना हे कळतच नाही. हे महान आत्मे सरळ प्रामाणिकपणे सांगतात, पण त्यांना त्याच्यात पण काय दिसतो, छल कपट दिसतो. हेच कारण आहे की हे चांगल्या लोकांचा लोक विनाकारण त्या ठिकाणी मत्सर करतात, किंवा विनाकारण त्यांचा छल करतात, विनाकारण त्यांना त्रास देतात. ते साधे वागतात, ते सरळ वागतात, ते कोणाच्या देण्याघेण्यात नसतात. पण काय करणार आहे, दुष्टांची बुद्धी दुष्टच चालते. त्यांना साधं सरळ त्या असण्यामागे देखील काहीतरी कपट दिसतो, काहीतरी छल दिसतो. त्यांना असं वाटतं की हा आम्हाला साधं सरळ फक्त ॲक्टिंग करतो आहे आणि आम्हाला भुलवतो आहे, आणि हा जणू काही आम्ही लबाड असल्याचं याला माहिती आहे. आणि हा आम्हाला मग आता पुढे आता हा खरं सांगतो, याचा अर्थ याने आम्हाला जाणलेलं आहे, आणि पुढे हा आम्हाला फसवणार की काय, पुढे आम्हाला हा अडकवतो की काय, अशी भूमिका त्यांना वाटायला लागते. आणि मग ते त्या साध्या सरळ सज्जन माणसांना त्रास दिल्याशिवाय ते राहत नाही. ही अशी भूमिका कोणाची आहे, ही अशी भूमिका रजोगुणाची आहे. मग असा हा रजोगुण उदंड व्याप करतो. त्याने व्याप उदंड केला, बहुत कन्या पुत्र व्याला,
उदंड लोक संचिला नाना प्रकारे. बघा, म्हणजे तो असा त्याचा तो एका दुसऱ्यावर थांबत नाही. तो व्याप उदंड व्याप करतो. उदंड कन्यापुत्र त्याला सगळे फाटे, सगळे आशा, ममता, तृष्णा, रजगुणाची ही सगळी उत्पत्ती, कामना, भावना, लोभ, सगळे काम, सगळे अहंकार, मत्सर, द्वेष, ही सगळी कन्यापुत्र ही सगळी कोणाची आहेत? तर ही सगळी रजोगुणाची आहेत. रजोगुण जिथे जिथे आला ना, स्वार्थ जिथे जिथे आला ना, मग तिथे तिथे ही सगळे पिलावळ सगळे निर्माण होते. आणि नाना प्रकारानं सगळं त्याचं ते सगळं इतका पसारा वाढवतो की मग बोलले त्याला असं वाटायला लागतं की माझ्यापेक्षा श्रेष्ठ. तो त्याच्याच पसाऱ्यात गुंतवून सगळ्या त्या कोळ्याच्या जाळ्यासारखा. तो कोळी नावाचा कीटक काय करतो? ते स्रवतो. एक लिक्विड असा चिकट पदार्थ तो स्रवत असतो आणि त्याच्यातून ते जाळं विणत असतो. विणता तो असा मध्ये जातो, विणत आणि बाहेर पडायचा रस्ताच तो विसरून जातो. ही अशीच अवस्था आमची पण होत असते. हे सगळं विणलेलं जाळं, अहंकाराचं, मत्सराचं, विषयांचं, लोभाचं, हे बोलले आम्हीच विणलेलं असतं आणि आम्हीच याच्यामध्ये एक दिवस अडकतो आणि एक दिवस आम्हाला त्याच्यातून बाहेर पडता येत नाही आणि कुठेतरी बोलले याच्यात आम्ही संपून जातो किंवा कुठेतरी आम्ही चांगले फसून जातो. म्हणून हे सगळं गोड लागत असलं त्या धामिनीसारखं, जी बैलाच्या त्या प्राण्याच्या सगळ्या नाकात प्रवेश करते, त्या बैलाला तो स्पर्श हवासा वाटतो आणि मग ती तिच्या खवले काढते आणि बाहेर पडते. मग त्याच्या त्या नाकाला इजा होते आणि रक्तस्राव होतो. बोलले हे सगळे कशाचे प्रकार आहेत? हे सगळे ते रजोगुणाचे प्रकार आहेत. कुत्रा असतो, त्या कुत्र्याला एखादं हाड वाळलेलं एखाद्या प्राण्याचं हाडूक जेव्हा सापडतं तेव्हा ते चघळतं. अर्थात त्या सगळ्या हाडकामध्ये कसलाच जीवनरस नसतो. पार त्याच्यातली सगळी ती बोन मॅरो सगळी वाळून बोलले तिचा भुगा झालेला असतो. भुगा होण्याच्या किंवा ती सगळे चुरा होण्याच्या सगळ्या मार्गावर असते. पण हे असं काही तर हाडूक तो कुत्रा घेतो आणि चघळत बसतो. विषयाचं हाडूक आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. आणि मग त्याच्यातून तर काही रस निघत नाही, पण ह्याच्यात चघळण्यानं ते ह्याच्यात तोंडातून रक्त निघायला लागतं. ते रक्त त्या लाळेमध्ये मिसळायला लागतं, त्या हाडूक हलकाला लागायला लागतं. ह्याला असं वाटतं की हे सगळं ह्या हाडकामधूनच निघत आहे, या हाडकालाच एवढी चव आहे. आणि सगळं तोंड रक्तबंबाळ, जखमी, स्वतःचीच शक्ती आपण हे सगळे विषय सेवन करण्यामध्ये सगळी घालवत असतो आणि बोलले स्वतः शक्तिहीन होत असतो. आणि बोलले हळूहळू करता ग्लानी येण्यापर्यंत ह्या सगळा प्रकार येऊन पोचतो. आणि मग कळतं अरे जे सगळत होतो मी, जे सगळं बघत होतो आपण, बोलले ते त्याच्यामध्ये कसलाच रस नव्हता, कसलंच स्वारस्य नव्हतं, काहीच अर्थ नव्हता. तरी मी हे सगळं वेड्यासारखं सगळं चघळत बसलो आणि स्वतःचा सगळा वेळ व्यर्थ करून घेतला. आता वेळ व्यर्थ करण्याचा जो भाग आहे ना, तो बोलले फार भयंकर आहे. त्यासाठीच बोलले समर्थांनी आपणाला कहाणी सांगायला घेतली. बाबा लोकांच्या कहाण्या ऐकून तरी सुधरशील. असे कित्येक लोकांमध्ये जातात, त्यांना ढकलून दिलं जातं, पुन्हा पुन्हा हे सगळे येतात राहतात, जात राहतात. मग बोलले असं अशा ठिकाणी जायचं की जिथून कोणी ढकलणारं नाही, जिथून शाश्वत पदाला, धामाला, भगवंताच्या धामाला आम्हाला प्राप्त होता येईल. मग त्यासाठी आम्ही कोणी क्षण आमचा सगळा सावध राहिलो पाहिजे, कोणी क्षण आम्ही सत्कारणी लावला पाहिजे. हे सगळ्या जो कोणी असा कशातच अडकत नाही आणि बोलले हे सगळं वासना प्रेरित होऊन आचरण करत नाही, व्यभिचार करत नाही,
लबाडी करत नाही, प्रामाणिकपणे सगळं आयुष्य आपलं जगतो आणि ह्याच्यासोबत भगवंताचं नाव जो धारण करतो, भगवंताचं गुणगान, भगवंताचं यशगान, भगवंताची सेवा जो करत असतो, बोलले हे असेच लोक मग पुढे त्या भगवंताच्या धामाला प्राप्त होत असतात. हेच आपल्याला ह्या सगळ्या इतर सगळ्या लोकांच्या सगळ्या कहाणीवरून समजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं ही झाली आपल्या शरीरातील रजोगुणाची सगळी कहाणी. आणि हीच भूमिका बाहेर जर बघितली तर ब्रह्मदेवाने ही सगळी सृष्टी निर्माण केली. तिने व्याप उदंड केला, बहुत कन्यापुत्र व्याला, उदंड लोक संचिला नाना प्रकारे. आता कन्यापुत्र म्हणजे काय हो, पंचभूते, 3 त्रिगुण आणि मग 4 खाणी, 4 वाणी, 84 लक्ष जीव योनी, हा सगळा प्रकार काय आहे तर बहुत कन्यापुत्र व्याला, उदंड लोक संचिला नाना प्रकार. अशा पद्धतीनं त्याने उदंड लोक या सगळ्या भूतलावावर, या सगळ्या पृथ्वीवर सगळे निर्माण केले. त्याचा पुत्र ज्येष्ठ तो अज्ञान आणि रागीट अथवा चुकता नीट संहार करे. आणि मग आता आले श्री महादेव. आता हे सत्वापासून रज तयार झाला, रजापासून तम तयार झाला. रज जर आमचा पूर्ण झालेला नाही, आमची मनोकामना जर पूर्ण झाली नाही तर बोललं त्याच्यापासून मग क्रोध येतो, म्हणजे काय तमोगुण तयार होतो. अभिमाने उठे मत्सर. रजाने काय केलेलं असतं, रजोगुणाने खूप व्याप वाढवलेला असतो, खूप साम्राज्य वगैरे वगैरे, नाव वगैरे वगैरे सगळं काही निर्माण केलेलं असतं. आणि मग त्याच्याकडे अर्थातच काय तयार होतो, अभिमान तयार होतो. आणि मग दुसरा कोणीतरी पुढे दिसायला लागला, कोणीतरी बाजूनं सोबत चालायला लागला की मग अभिमाने उठे मत्सरे तिरस्कार. आणि ह्याच्यानंतर पुढचा टप्पा जास्त झालं म्हणजे काय, तो क्रोध येतो. क्रोध म्हणजे तमगुण आहे. पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. आणि अशा पद्धतीने ऐसा अंतरी नासला, काम क्रोधे खवळला, अहम भावे पालटला प्रत्यक्ष दिसे. काम क्रोधे लिथाळीला, तो कैसा म्हणावा भला, अमृत सेविताचं पावला मृत्यू राहो. मृत्यू काम क्रोधे अति झालं, बोलले सगळं सामर्थ्य सगळं निघून जाणार, सगळी शिल्लक सगळी संपून जाणार आणि मृत्यूची सगळी अवस्था पुढे सगळी येणार म्हणजे येणार. तीच अवस्था पुढे समर्थांनी वर्णन केलेली आहे. मग हे उन्मत्त झाले आणि मग काय होतं, उन्मत्त झालं म्हणजे जैसे यादव निमाले उन्मत्तपणे, जसं त्या कृष्णाच्या वंशामध्ये यादव निमाले, तसंच बोलले हे सगळे पुढे नष्ट पावतात. म्हणून मग रागीट असा तमोगुण सगळा निर्माण झाला. पिता उगाच बैसला, लेके बहुत व्याप केला, सर्वज्ञ जाणता भला ज्येष्ठ पुत्र. नातू त्याचे अर्ध जाणे, पण तू तो काहीच नेणे, चुकता संहारणे महाकृती. तर बघा या ठिकाणी नातू आले, पंतू आले, पुत्र आला. आता कोण नातू कोण पंतू. आता सुरुवातीला 2 जण होते, म्हणजे ते झाले मुख्य वडील, मुख्य परब्रह्म जे आहे ना, पुरुष प्रकृती, मूळ माया, मूळ प्रकृती, ते कोण झाले, ते वडील झाले. आता त्यांच्यापासून विष्णू निर्माण झाला, म्हणजे तो काय झाला, पुत्र झाला. आणि त्याच्यापासून ब्रह्मा निर्माण झाला, म्हणजे तो काय झाला, नातू झाला. आणि त्याच्यापासून पुढे तमोगुण निर्माण झाला, अर्थात महादेव निर्माण झाले. तर ती नातवाची भूमिका, ती पंतूची भूमिका. नातू ब्रह्मदेव आणि पंतू जर असेल तर ते त्या ठिकाणी तमोगुणाची भूमिका. नातू त्याचे अर्ध जाणे, पंतू तो काहीच नेणे, चुकता संहारणे महाकृती. पंतू हा अत्यंत खतरनाक. बोलले या सृष्टीमध्ये पंतूची भूमिका कशी आहे तर संहाराची भूमिका आहे. बोलले काय चुकलं म्हणजे तो बघतच नाही. बोलले तिसरा डोळा उघडणार आणि लगेच त्याचा संहार करणार. चुकता संहारणे महाक्रोधी. तो कसा आहे, महाक्रोधी आहे. लेक सकळांचे पालन करी. आता लेक जो आहे, विष्णू जो आहे, तो सगळ्यांचं पालन करता आहे. नातू मिळवी वरच्यावरी. आणि नातू त्याच्यामध्ये ॲडिशन करतो, उत्पत्ती करतो, निर्मिती करतो, मिळवणे.
मिळवणे हा शब्द ॲडिशन अर्थात योग या अर्थानं त्या ठिकाणी आलेला आहे. तर ती ब्रह्मदेवाची भूमिका आहे. पण तू चुकल्या संहार करी अकस्मात. आणि सबस्ट्रॅक्शन वजावाक्याची भूमिका तमोगुणाची भूमिका. आणि विष्णूची भूमिका बरोबरीची भूमिका. ब्रह्मयाची भूमिका ही ॲडिशनची भूमिका. आणि महादेवाची तमोगुणाची भूमिका काय आहे तर सबस्ट्रॅक्शन वजाबाकी करण्याची भूमिका. मिळवणे आणि कमी करणे. पण तू चुकल्या संहार करी अकस्मात. अशा पद्धतीने तो अकस्मातपणे सगळा संहार करतो. अकस्मात अचानक. तर तमोगुण काही असा विचार करून करत नाही. तमोगुण जे काय करायचं ना बाबा ते असं अचानकच करतो. झट्ट दिशी सगळं काम करून मोकळा होतो. तमोगुण हा असा अचानक येतो आणि सगळं क्षणात सगळं संपवून टाकतो. बाकी रजोगुण सत्वगुण यायला खूप वेळ लागतो. आता परमार्थचंच बघा ना. सगळं परमार्थामध्ये पाय रोवायला हळूहळू नामस्मरण, हळूहळू भक्ती हे सगळं करायला खूप वेळ लागतो. मग थोडी सवय करता 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 मध्येच आणखी पठारावस्था येऊन जाते. काहींची तिथून मग पठारावस्थेवरून बोलले तिथे त्यांच्याकडून राहवलं जात नाही. कारण तो हायस्ट सगळा पॉईंट असतो. मग त्या सगळ्या स्थितीला त्यांना टिकून राहता येत नाही. मग तिथून त्यांची परत पुन्हा सगळी घसरण सुरू होते. पुन्हा सगळं स्मरण कमी कमी होत जातं. म्हणजे बघा किती कष्ट झाले हे सगळं वाढायला. आणि पण एखाद्या वेळेस असा पाय घसरतो ना तर विश्वामित्र असेल किंवा आणखीन पराशर असेल उगाच काहीतरी मत्स्यमिलन वगैरे सगळं बघितलं आणि लगेच पाय घसरला. असा घसरला की वरच्या टोकावरून डायरेक्ट खाली पायथ्याशी सगळं येऊन बसला. तर पराशर वगैरे ह्यांची सगळी भूमिका कशी होती. हे डायरेक्ट बोलले 10वीला किंवा 12वीला बोर्डाच्या परीक्षेला सगळे बसणारे सगळे लोक होते. पण आपलं तसं नाही. आपण लहानपणापासून सगळं संसारात वाढत आलो. संसाराच्या सगळ्या घड्या आपण बघितल्या. संसारातल्या सगळ्या गोष्टी आपण करून बघितल्या. सोबतीला आपण परमार्थाला ठेवलं. हळूहळू परमार्थ वाढवला. त्याच्यामुळे ना बोलले जो डायरेक्ट वरतीच आलेला आहे विमानानं आलेला आहे त्याला खाली काय आहे माहीत नाही. त्याच्यामुळे त्याचा पाय घसरू शकतो किंवा कारण तो बेसावध असतो. त्याच्याकडे कुठेतरी उत्सुकता असते. पण आपण सगळं करून आलेलो आहे. सगळं हळूहळू 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 नामस्मरण उपासना करत 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 आणि त्याच्यामुळे आपल्यासारख्या साधारण सगळ्या संसारिकांचा साधकांचा पाय घसरण्याची शक्यता आपण मुळात घसरतच आलेलो आहोत. त्याच्यामुळे घसरणं काय आहे ते आपल्याला माहिती आहे. आपण तर प्रत्येक पायरीवर सगळं घसरत आलेलो आहोत. प्रत्येक सगळ्या गोष्टीत आपण सगळं जे करायचं नाही ते सगळं करून सगळं आलेलो आहोत. आणि त्याच्यामुळे आता त्या सगळ्या गोष्टींना आपणच काय बोलतो की बाबा रे आता हे सगळं झालं ते वच झालं. भरपूर करून बघितलं कशातच काही सार नाही. हे सगळं कळून आलं. त्याच्यामुळे आता काही वेगळ्या सगळ्या इकड्या तिकडे उड्या मारायचं काम किंवा उड्या मारायची गरजच आपल्याला वाटत नाही. हेच तर सगळं गंमत आहे सगळी संसार मनुष्य लोकाची सगळ्या मृत्यू लोकाची. म्हणून समर्थ बोललात आधी प्रपंच करावा नेटका आणि मग घ्यावे परमार्थ विवेका. सगळा प्रपंच बाबा सगळा व्यवस्थित कर आणि मग परमार्थ घे. आणि मग हळू मग परमार्थ घे तेव्हा तुला परमार्थाची गोडी कळेल. परमार्थाचं महत्त्व कळेल. आणि सगळं एक आनंदानं सगळं आपलं सगळं आयुष्य आपल्याला त्यावेळेस सगळं जगता येईल. नेमस्तपणे वंश वाढला विस्तार उदंडची झाला. ऐसा बहुत काळ गेला आनंद रूप. विस्तार वाढला गणवेना वडिलांस कोणीच मानेना. परस्परे किंत मना बहुत पडिला. आणि मग असंच होतं. विस्तार उदंड झाला की मग काय झालं बहुत काळ गेला थोडे दिवस. विस्मरणाची भूमिका किंवा बोलले
अज्ञानाची भूमिका घेऊन किती दिवस आम्ही सगळं राहणार, किती दिवस बोलले भ्रमात सगळं जगणार, किती दिवस सगळं अहंकाराने भारी भरणार म्हणा, किंवा किती दिवस सगळं लोभाच्या मागे धावणार. एक दिवस तर हे सगळं कुठेतरी संपणार आहे. ही कहाणी आमच्यासाठी आहे की बाबा रे, ही अशी प्रत्येकाची कहाणी होऊन गेलेली आहे. लोभासाठी म्हणून पळाला, धाव पळाला. किती धावायचं तर बोलले म्हणाले की सांगितलं त्याला की म्हणाले जे बाबा तू जेवढा दूर जाशील, जेवढा दूर धावत जाशील आणि सूर्यास्तापर्यंत जेवढं परत येशील तेवढी सगळी जमीन तुझीच. आणि काय मग तो पळाला आणि बोलले अजून थोडं, अजून एकरभर अजून. कारण काय व्हायचं की प्रत्येक सगळं जमीन किंवा प्रत्येक शेत सगळं त्याने बघितलं की तिथे कुठेतरी सुंदर असं काहीतरी असायचं. कुठेतरी एखादा सगळा बाग असायचा, कुठेतरी वेगळे सुंदर अशी झाडं असायची, कुठेतरी असं पाणी असायचं. मग त्याला असं वाटायचं की हे एवढं कशाला सोडायचं, आणखीन थोडं पुढे जाऊया, आणखीन पुढे. आणि मग बोलले तो हे हिशेबच सगळा मांडायला सगळा तो विसरला की मला परत जायचं आणि धावायचं आणि परत यायचं ही अट आहे. पण आपल्याला फक्त जायचं आहे ह्याच सगळ्या धुंदीमध्ये, मिळवायच्या काहीतरी की जमवायच्या काहीतरी कमवायच्या, ह्याच सगळ्या धुंदीमध्ये तो सगळा धावत सुटला, सगळा पळत सुटला. आणि मग काय झालं बोलले आता खरं तर त्याने दुपारपर्यंत त्याला संध्याकाळपर्यंत परत जायचं होतं ना. मग दुपारपर्यंत ठीक आहे म्हटले, दुपारपर्यंत जेवढं मिळवता येईल तेवढं त्याने घ्यायला पाहिजे होतं आणि तिथून परत फिरायला पाहिजे होता. म्हणजे सूर्यास्तापर्यंत तो मूळ ठिकाणी जाऊन पोहोचला असता. पण तो विसरला. तो सूर्यास्तापर्यंत नुसता धावतच होता आणि सूर्यास्त होता त्याच्या लक्षात आलं की मला परत पण जायचं होतं आणि परत जाऊन मग तिथे सगळं मी किती धावलो त्याचा आनंद घ्यायचा होता किंवा ते सगळं एनकॅश करायचं होतं. पण झालं असं, एवढा धावला की दम लागला. खाणं विसरला, पिणं विसरला, उपासना विसरला, श्रवण विसरला, भक्ती विसरला, आराम विसरला, नातेवाईक विसरला, माणुसकी विसरला, धर्म विसरला, सत्य विसरला, प्रामाणिकपणा विसरला. आणि मग काय झालं, दम लागला, दमछाक झाली आणि परत यायलाच त्याला जमलं नाही. आणि मग तिथेच ग्लानी येऊन आयुष्याची संध्याकाळ झाली. म्हणजे सगळं मिळवण्याच्या मागे, सगळं कमवण्याच्या मागे थोडं बॅलन्स केला असता, थोडं मिळवलं, थोडं खाल्लं असतं, थोडं जगलं असता, थोडं समाजाला दिलं असतं, कर्तव्य केलं असतं, प्रामाणिकपणे राहिलं असता, थोडी भक्ती केली असती, इहलोक आणि परलोक या दोन्ही भूमिका त्याला साध्य करता आल्या असत्या. पण बोलले ते शक्य झालं नाही. कारण लोभानं, अहंकारानं, कामानं, क्रोधानं सगळी बुद्धी त्याची सगळी हरण करून टाकली होती. ऐसा बहुत काळ गेला आनंद रूप, विस्तार वाढला गणवेना, वडिलांस कोणीच मानेना, परस्परे किंत मना बहुत पडिला. बहुत किंत, बहुत लोभ, बहुत सगळं आले आणि मग काय झालं, बहुत पडिला. पडण्याशिवाय पर्याय नाही. ओझं आता गाडी आहे, बैलगाडी आहे किंवा कुठली आजकालची सगळी एखादी आधुनिक सगळी मोटर गाडी, सगळी चारचाकी सगळी गाडी जर आम्ही घेतली तर कुठेतरी एका मर्यादापर्यंत तिला रेस करता येते. 100, 120 च्या स्पीड, 200, 140च्या स्पीडपर्यंत कुठेतरी ठीक आहे. चांगला हायवे, एक्सप्रेस हायवे असेल, समृद्धी वगैरे सारखा, तर गाडी चालवता येते. पण त्याच्या वर जर गेला ना बाबा, तर असं दृष्टीसमोर असं इल्युजन होऊन जातं. म्हणजे असं भ्रम सगळं यायला लागतो की म्हणजे मी गाडी चालवतो आहे की काय. आणि रिॲक्शन टाईम कमी होऊन जातो. अचानक काहीतरी टर्न आला, अचानक काहीतरी समोर आलं तर काय होतं,
मग बोलले एकतर दोनच पर्याय उरतात, एकतर ब्रेक दाबून आपली गाडी सगळी उलट करणं किंवा समोरचं जे येईल त्याला ते उडवून देणं. आणि दोन्ही गोष्टी जरी झाल्या तरी दोन्ही गोष्टींमध्ये फार फार त्या ठिकाणी धोका आहे, आपल्या जीविताला धोकाच असतो. म्हणून हे सगळं व्याप, संताप, आटोप हे सगळं कधीच परवडत नाही. बेस्ट एकच आहे की बोलले रोज मस्तपैकी घडीभर तरी, जसं 24 मिनिटे सांगितलं सकाळी आणि संध्याकाळी, तेवढं तरी करावं. प्रामाणिकपणे कर्तव्य कर्म म्हणून, सारं काही ईश्वराचं आहे म्हणून सगळं सगळं जीवन यान सगळं व्यतीत करावं. आणि बोलले आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामराम घ्यावा. उदंड घर कळ हो लागला. आता बघा ना, वाल्ह्या कोळी सगळं जमा करायचा, त्याला वाटायचं सगळं माझं घर, माझा संसार, माझी मुलं यांच्यासाठी मी करतो, आणि हे मला बोलले वाटेकरी होतील, हे मला साथ देतील. शेवटी अंतकाळीचा सोयरा बोलले कोण आहे? कोणीच नाही. सगळे आपल्या सुखदुःखाचे काय आहेत तर सांगाती आहेत. आणि बोलले कोणीच नाही. बोलले की आम्ही काय, आम्ही तुझं कर्तव्य आहे म्हणाले आमच्या बायका मुलांसाठी आणून देणं, आम्ही तुझ्या काही पापामध्ये वाटेकरी नाही. ही अवघी जाण मावेची, ही तुझ्या सुखदुःखाची सांगाती नव्हे. आणि मग उदंड घर कळ हो लागला. ज्यांच्यासाठी बोलले सगळं हे घर कल हो जमा केला, बोलले तेच सगळे उलटले. मग आणखी अवस्था वाईट होऊन जाते. तेने कित्येक संहार झाला, विपट पडिले थोर थोराला बेबंद झाले. असं घर कलह लागतो. आणि तिचं अन्यायाचं, आणखीन लोभाचं, अहंकाराचं जमा केलं ना, एक दिवस हे असंच होणार. काय होणार? बोलले सगळा घर कलह लागणार, सगळे थोरा मोठे एकमेकाला सगळे भांडणार. विपटत पडिले थोर थोराला बेबंदश आहे, कशाचाच काही अंकुश नसतो. कारण सगळ्यांवर ज्याचा अंकुश आहे त्याला बाबा आपण कधी आयुष्यात विचारलेलं नाही. आणि मग परिस्थिती जेव्हा आपल्या हाताच्या बाहेर जाईल तेव्हा तो कशाला येईल? त्याला दुसरे कामं आहेत, त्याला जे भजणारे आहेत, त्याला जे विचारणारे आहेत, त्याला जे ओळखणारे आहेत, त्या सगळ्यांकडे लक्ष द्यायचं काम त्याच्याकडे आहे. नेनपणे भारी भरले, मग ते अवघेच संहारले, जैसे यादव निमाले उन्मत्तपणे. मग नेनपणानं किती दिवस भारी भरायचं? जोपर्यंत कळत नाही बाबा तोपर्यंत भारी भरायचं. बोलले हे तर जेव्हा कळालं ना तेव्हा तरी पळ काढता आला पाहिजे. तेव्हा पण पळ काढायला जर मागत नसशील तर मग कसं होणार बाबा? आता कळतं आहे की बोलले महापूर येतो आहे, आणि गावाची, नगरपालिकेची, DRDO हे सगळे बचत कार्याचे सगळे लोक येत आहेत. माईकवर सगळे भोंग्यांवर सगळ्या सूचना देत आहेत की पळा पळा पळा, महापूर येतो आहे. गावाच्या बाहेर निघून जा, उंच टेकडीवर जाऊन उभे राहा, नाहीतर तुम्ही सगळे पुरात अडकाल. तर हा बोलले नाही, माझं घर आहे, माझं धन आहे, मी एवढं बंगला बांधला, एवढी गाडी घेतली, हे असं झालं तसं झालं, हे एवढं सोडून मी कुठे जाणार आहे? तो काही गेला नाही. बोलले मी बघून घेईल. बघता बघता पाणी येणार, सगळं घराच्या वरती, सगळं शिखराच्या वरती सगळं पाणी जाणार, आणि बोलले सगळी बुडण्याची सगळी अवस्था त्या ठिकाणी निर्माण होणार. सावध पण सांगितलेलं होतं, कळवून दिलेलं होतं. समर्थ आपल्याला दर आठवड्याला रोजच्या रोज कळवून देतात. मग कशाला बाबा बुडण्याची सगळी चेष्टा करावी? बुडण्याची चेष्टा करून काही उपयोग नाही. नेनपणे भारी भरले, मग ते अवघेच संहारले, जैसे यादव निमाले उन्मत्तपणे. यादव म्हणजे कृष्णाचे वंशज. आता महाभारत झालं त्यावेळेस त्या गांधारीनं शाप दिला कृष्णाला. म्हणाले जसा माझा वंश नष्ट झाला
तसा तुझा पण वंश नष्ट होणार. मग झालं असं की कृष्णाच्या वंशजांमध्ये काही जण एका ऋषीची सगळी चेष्टा करायला गेले, आशीर्वाद मागायला गेले. पदरामध्ये सगळं मुसळ सगळं ते घेतलं आणि गेले, म्हणाले ही गर्भवती महिला आहे, हिला काय होणार ते सांगा. मग त्या ऋषींनी सांगितलं. बोलले ऋषींना तो सगळा प्रकार, ते ऋषीच आहे, त्यांना कळून आलं की ही गर्भवती महिला नसून यांनी माझी चेष्टा चालवलेली आहे. शाप दिला. म्हणाले हे मुसळ हेच तुमच्या सगळ्या वंशाला सगळं नाश करण्याला सगळं कारणीभूत ठरेल. आणि मग त्यांनी ते सगळं फेकून दिलं. मग ते गवतासारखं सगळं ते उगवून आलं. आणि मग पुढे ते त्यांच्या सगळे भाऊबंदकीमध्ये सगळी भांडणं सुरू झाली. मग त्यांनी ते गवतासारखे ते उपटले आणि ते एकमेकाला मारून फेकले. मग ते बाणासारखे एकमेकाला लागले. जवळपास सगळा वंश सगळा त्या ठिकाणी नष्ट झाला. उन्मत्त झालेले होते म्हणून नष्ट झाले. असे कसं काय नष्ट झाले असते? प्रत्यक्ष भगवंताच्या कुळातले होते पण उन्मत्त झाले म्हणून नष्ट झाले. म्हणून हे विषयांच्या, अहंकाराच्या, भारी भरणाच्या, क्रोधाच्या, लोभाच्या सगळ्या मागे लागून आम्ही उन्मत्त होऊन बोलले मदोन्मत्त आचरण करू नये, कारण नाश झाल्याशिवाय राहत नाही. बाप लेक नातू पणतू सकळांचा झाला निप्पातू, कन्या पुत्र हेतू मातू अनुमात्र नाही. आणि एक दिवस मग हे सगळी सृष्टी, सगळं प्रळय होतो आणि हे सगळे संपून जातात. ऐसी कहाणी जो विवरला तो जन्मापासून सुटला, श्रोता वक्ता धन्य झाला प्रचितीने. मग ही कहाणी आहे बाबा, हे जे उन्मत्त होणे त्यांची कहाणी आहे. जे व्याप आटोप संताप करतात आणि अहंकाराने भारी भरतात त्यांची कहाणी आहे. याच्या आधी कित्येक जण येऊन गेले त्यांची कहाणी आहे. आणि आता तरी ब्राह्मणे शहाणे व्हावे म्हणून समर्थांनी ही कहाणी आपणाला सांगितलेली आहे. आणि ही कहाणी विवरली, ही कहाणी जर आपण जाणून घेतली, समजून घेतली तर बोलले आपण ह्याच्यातून सगळं वाचतो. ऐसी कहाणी अपूर्व जेते उदंड वेळ होते. हे असं कित्येक वेळा झालं आणि पुढे पण होणार. इतुके बोलून गोसावी ते निवांत झाले. आमची कहाणी सरो तुमचे अंतरी भरो, ऐसे बोलणे विवरो कोणीतरी. म्हणून ही कहाणी बोलले आपण विवरण केलं पाहिजे. आणि या सगळा जो आपला लाईफ स्पॅम आहे, ही जी आपली लाईफ फ्रेम आहे, म्हणजे जन्मापासून तर मृत्यूपर्यंत असं मधून असं विवरण करत राहिलं पाहिजे. आता आहे, पुढे काय होणार, माझं काय होणार. आणि मग आपण सावध होतो आणि मग आपण बोलले सन्मार्गाला लागतो. चुकत वाकत आठवले इतुके संकळीत बोलिले, न्यून पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रुती. ऐसी कहाणी निरंतर विवेके ऐकती जेनर, दास म्हणे जगोद्धार तेची करती. एक आपल्या अपेक्षा व्यक्त केली समर्थांनी. आपण पण ऐकायची, आपण पण विवरायची, आपण पण सुधारणा करायची आणि इतरांचं पण कल्याण करायचं. त्या जगोद्धाराचे लक्षण केले पाहिजे विवरण, सार निवडावे निरूपण यास बोलीशे. विवरण करावं, सार घ्यावा आणि इतरांना सांगावा. निरूपणी प्रत्यय विवरावे, नाना तत्वकोडे उकलावे, समजता व्हावे निस्संदेह. आणि मग आता प्रोसेस सांगितली. बाबा रे, ही कहाणी कशी समजून घ्यायची आणि कहाणी समजून घेऊन कसं सुटायचं तर सांगितलं. बाबा निरूपण ऐकावं, श्रवण ऐकावं, उपासना करावी, सगळे तत्त्व समजून घ्यावे. कोण होतास तू, काय झालास तू, काय होणार तू, हे सगळं समजून घ्यावं. आणि बोलले आणि आपला संशय त्यागावा, आपलं मूळ स्वरूप आपलं समजून घ्यावं आणि मूळ स्वरूप त्या एका परमात्म्यामध्ये सगळं विलीन करून टाकावं. वेगळेपण ठेवूच नाही. विवरण पाहता अष्टदेह, पुढे सहजचे निस्संदेह, अखंड निरूपणे राहे समाधान. आणि सगळं अष्टदेह सगळं विवरण करावं आणि निस्संदेह राहावं, निस्संदेह व्हावं. सगळे तत्त्व सोडून द्यावे आणि एका मुख्य तत्त्वाला सगळं आलिंगन द्यावं. तत्वांचा गलबला जेथे, निवांत कैसा असेल तेथे, या कारणे गुल्ली परते कोणी एके असावे.
म्हणून सगळे तत्त्व सांडून उपाधींपासून अलिप्त होण्याचा आपण यत्न करावा आणि तरच आपल्याकडे सगळं निवांत उभा राहील. शक्य तेवढं उपाध्यांपासून पळण्याचा, उपाध्यांपासून वाचण्याचा प्रयत्न करावा. ऐसा सूक्ष्म संवाद केलाची करावा विशद, पुढिले समासी लघुबोध सावध ऐका. तर पुढच्या समासामध्ये लघुबोध विवरण समर्थ करणार आहेत. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे कहाणी निरूपन्नाम समास 5. जय जय रघुवीर समर्थ.